प्रारंभ कला अकॅडमी ठाणे महिला महोत्सव 2024 अर्थात आम्ही साऱ्याजण. प्रारंभ कला अकॅडमी या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचे आयोजन केले जाते. महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा उद्देश आहे. यावर्षी महिला महोत्सवाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटरमध्ये 18 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीतगायन, मंगळागौर, वेशभूषा, स्पर्श ज्ञानाने धान्य ओळखणे, सोलो डान्स, ग्रुप डान्स, दिलेल्या शब्दावरून अतिलघु कथालेखन, शीघ्र काव्यरचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या महोत्सवाचे दुसरे सत्र रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते 9 या वेळेत लीफ रीड्स बँकेट हॉल, 3रा मजला, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे संपन्न होणार आहे. यामध्ये मंगळागौर, ग्रुप डान्स, गीतगायन असे सादरीकरण स्पर्धक करणार आहेत. मुक्तसंवाद अंतर्गत मधुराज रेसिपीच्या माननीय मधुरा बाचल यांची मुलाखत घेणार आहे डॉक्टर अरुंधती भालेराव. जावे कवितेच्या गावा हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. माननीय श्री मनोज देसाई आणि प्रीती निमकर जोशी सूत्रसंचालन करणार आहेत. दीपाली केळकर. या निमित्ताने प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ माननीय श्री दाकुरू सोमण आणि सौ मेधा सोमण, माननीय श्री हेमंत साने आणि सौ मेघना साने, पितांबरीचे माननीय श्री परीक्षित प्रभुदेसाई आणि माननीय सौ प्रिया प्रभुदेसाई यांना प्रारंभतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, माननीय सुधाताई म्हैसकर, अध्यक्ष DP म्हैसकर फाउंडेशन, माननीय श्री नानजी पटेल गेबी, TJSB सहकारी बँक आणि युनियन बँकेचे प्रतिनिधी, तसेच लिफ्ट रीड्सच्या को-फाउंडर सई आंबेकर, तसेच प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर विजय सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अदिती सारंगधर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते. हा प्रारंभ कला अकॅडमीचा 23 वर्षातला 12वा महिला महोत्सव आहे आणि या निमित्तानं आज ही पत्रकार परिषद अत्रे कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दल किरण नागतींचे, संपदा वागळेंचे मनापासून आभार, कारण आपल्याला कल्पना आहे की गडकरीचं काम सुरू आहे. 12वा महिला महोत्सव यावर्षी आरमॉलमध्ये आयरिट्स हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये 3ऱ्या फ्लोअरवर बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होतो आहे. मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची मी मुलाखत घेणार आहे. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, अदिती सारंगधर, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, IRB म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, TJSBचे शरद गांगल सर, युनियन बँकेच्या जननी मॅडम, त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमिवलचे आणि बँकवेट हॉलचे आयरिट्सच्या को-फाउंडर सई प्रतीश आंबेकर, ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण ह्या निमित्तानं 23 वर्षातला हा 12वा तपपूर्ती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे. सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतो आहे. या निमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे दाकुरू सोमण आणि मेधा सोमण, परीक्षित प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई, जे नवीन तरुण एंटरप्रेन्योर्स आहेत, आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणि 15 नोव्हेंबरला प्रारंभच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये 300च्या वर महिलांनी सहभाग घेतला. ज्या 15 नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न झाल्या त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या. त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे. ह्या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक 40 ते 80 वयोगटातल्या महिला मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्य, गाणी असे विविध गोष्टी सादर करणार आहेत. आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत, ज्याच्यामध्ये दीपाली केळकरांचं निवेदन आहे, स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायिका प्रीती निमकर जोशी ह्या गाणार आहेत. हा सगळा कार्यक्रम विनामूल्य आहे. दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत 1 डिसेंबरला दुपारी 3 ते 9 विनामूल्य आरमॉलमध्ये आयरिट्स हॉलला 3rd फ्लोअरला, लिफ्ट रीड्स हॉलला 3rd फ्लोअरला आहे. 1 डिसेंबर 2024 नक्की या.